मंदिर आहे इथं, गणपतीचं मंदिर, ओम श्री शंकर मंदिर। आणि एक विशेष गोष्ट म्हणजे काय माहिती आहे, हा मंदिर हा म्हणजे झाड आहे ना, पिंपळाचं झाड आहे आणि जिवंत झाड आहे आणि त्याच्यामध्ये आहे मंदिर। म्हणजे एक गोष्ट लक्षात येते की मंदिरातूनच पिंपळाचं झाड गेलेलं आणि झाड तोडलेलं नाही, तर ती खास। नमस्कार भाऊंचं स्वागत आहे बेकर मूर्ती उद्यान, तुमचं मनापासून स्वागत। आणि आज आहे सोमवार, तर त्यासाठी मी जातो म्हणजे शंकराच्या मंदिरामध्ये। तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आमच्या जवळच शंकराचं मंदिर आहे, तर त्याच्यामध्येच पाया पडण्यासाठी जात आहे आणि तिथं म्हणजे बाजूलाच गणपतीचं मंदिर आहे, तिथं सुद्धा जात आहे आणि भावाचं थोडा बँकेत काम आहे, तर ते सुद्धा करण्यासाठी जात आहे। ती व्हिडिओ जर बघायचं नसेल तर ती सुद्धा बघा, कारण काल केस कापले होते, आज एकदम केस कापलेले आहेत, कारण गावावरून आले तेव्हा थोडं म्हणजे केस वाढलेले। तर आज जात आहे ते म्हणजे शंकराच्या मंदिरात आज आहे मंडे, तर बघू का आपल्याला मजा येते। काल इकडे सगळं बंद होता 90 फीट सायन्सचा, आणि अजून मी मावशीच्या इकडे आहे गावावरून आल्यापासून, तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्ही। आणि इकडे बघू शकता तुम्ही मार्केट बिर्केट सगळं लागलेलं आहे। तर इकडं हा सगळा आता ही पब्लिक आहे, ती जात आहे सायन्स स्टेशनला, म्हणजे मी आता सायन्स स्टेशनच्या अपोजिट जात आहे। आणि आता मी जो आहे तो 90 फीट रोडचा इकडे, म्हणजे आपला सेम रोड आहे, त्या दिवशी सुद्धा सेम रोड होता आणि आज सुद्धा तोच रोड आहे, पण इकडे गणपतीचा आणि शंकराच्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी जातो। तर हा गणेश मंदिर आहे, तर गणपतीचं मंदिर। तर भावानं गणपतीचं दर्शन घेऊन झालं, भाव नाही गेला, कारण भावाला काहीतरी हाय प्रॉब्लेम, तर भाव नाही गेला। मी आता मी दर्शन घेतलेले आणि आता आम्ही जस्ट जात आहोत ते म्हणजे शंकराच्या गावला। तिकडे बघू शकतो तुम्ही कंस्ट्रक्शनचा लाईन बिन म्हणजे काम चालू आहे, आणि हा इकडे आहे ओम सॉरी ठीक आहे। तर मंदिराच्या समोरच आहे ते म्हणजे गणपतीची मूर्ती। मित्रांनो कोणीतरी म्हणजे होम ते करून गेलं इकडं, हा बजरंगबलीचं। तर हे पुजारी काका आहेत, आणि वाजले ते म्हणजे बरोबर 11:20 आनंदी महाराज। राम काजू किन्ने बोली रहे। आता आम्ही जस्ट म्हणजे आलो दोघं मंदिरात बाहेर, म्हणजे गर्दी एवढी नाही, कारण आम्ही लेट आलो, त्यामुळे पब्लिक आहे थोडीफार। पण एक विशिष्ट म्हणजे मला सांगतो काय माहिती आहे का, ह्या मंदिरात आहे ना, हे बघा तर भावना हा आहे मंदिराचा ऑल ओव्हर स्ट्रक्चर। आणि एक विशेष गोष्ट म्हणजे काय माहिती आहे, हा मंदिर हा म्हणजे झाड आहे ना, पिंपळाचं झाड आहे आणि जिवंत झाड आहे, आणि त्याच्यामध्ये आहे मंदिर। म्हणजे एक गोष्ट लक्षात येते की मंदिरातूनच पिंपळाचं झाड गेलेलं आणि झाड तोडलेलं नाही, तर ही एक खास गोष्ट आहे। बघा तुम्ही बघू शकता इकडं।
भावाचं दर्शन घेऊन झालं त्या मंदिराचं आणि आता भाव पाया पडला. भावाने एकदा पाया पडला तरी पण भाव परत पाया पडला. आणि विशेष गोष्ट म्हणजे मला समजली याच्या आधी म्हणजे मी याचं मंदिरात पण कधी मला हा झाड दिसतोय ना, हा पिंपळा झाड आहे, जिवंत झाड आहे आणि तो झाड असून सुद्धा म्हणजे मंदिर इथून उभा केलेला आहे. म्हणजे विशेष म्हणजे काय माहिती आहे का, मंदिर आहे आणि झाड तसंच ठेवलेलं आणि तो मंदिर म्हणजे झाड मला वाटतं बरं छोटा असावा पण त्याची आता वाढ झाली आहे आणि तो तोडलेला नाही झाड, पिंपळा झाड आहे, एकदम जिवंत झाड आहे. हा वेळा पडून झालेलं सगळं आणि आता भावाचं बँकेमध्ये काम आहे तर तिथे जातात. शंकराचं पण दर्शन झालं, गणपतीचं पण दर्शन झालं. पहिला गणपतीचं दर्शन घेतलं आणि नंतर मग आता शंकर भगवानाचं दर्शन घेतलेलं आणि आता जात होते म्हणजे भावाच्या म्हणजे बँकेमध्ये काम आहे. त्या दिवशी आलेलो एकदा शनिवारी तर तेव्हा काम नाही झालं तर आता जातो आणि मी थोडा वेगळा दिसत असेल कारण केस कापलेलं आहे त्यामुळे थोडा वेगळा दिसत आहे कारण मला पण आता व्हिडिओ चेक केले तर त्यासुद्धा म्हणजे वेगळा दिसत आहे. तर बघू आता पुढं काय आहे ते. इकडं महेंद्र कला केंद्र म्हणजे गणपती सीझन झाला आणि आता तुम्हाला इथं देवीसुद्धा भेटून जातील म्हणजे देवीच्या मूर्त्यासुद्धा भेटून जातील. काय साईज आहे कसे काय तर तुम्ही इकडं भेट देऊ शकता. हे टेम्पो विम्पो सगळं लागलं ते ट्रान्सपोर्ट आहे म्हणजे भाड्याने बिड्याने भेटतात ना ते आहे बघा. म्हणून इकडं ना म्युन्सिपाल्टीचं काम चालू आहे. ते गटाराची लाईन काहीतरी चॉकअप झाले असेल तर तेच ते करत आहे. ते तुम्हाला दाखवतो. हे दाखवण्याचं कारण ते म्हणजे एवढं उन्हाबिनातून आपल्याला वाटतं की आपण ते आहे पण हे बघा इकडं ते त्यांचं काम करत आहेत. दिसलं तुम्हाला हे म्युन्सिपाल्टीचे एम्प्लॉय आहेत, सर्वंट आहेत आणि ते इथं काम करत आहेत. तुम्ही तर आता बँकेच्या इथं पोहोचून म्हणजे जस्ट पोहोचलं भाव तिथं उभा आहे आपला कॉलिंगवरती बोलत आहे आणि मला काय बोलायचं आता बँकेमध्ये व्हिडिओ शूट नाही करू शकत कारण ॲज पर सिक्युरिटी आणि म्हणून मी आता कॅमेरा बंद करतो आणि मी पोचले होते म्हणजे बँकेमध्ये. ही दुसरी ब्रांच आहे ती त्याशी गेली ती वेगळी ब्रांच होती. भावाला फॉर्म बिम भरून दिलेला आहे. भाव आतमध्ये आणि मी पण जात आहे आता आतमध्ये कारण बाहेर खूप गरम होतं त्यामुळं आता मी जाते आतमध्ये. हे बँक सेंट्रल बँक ऑफ इंडिया. आज पण भावाचं आपल्या बँकेचं काम झालेलं नाही कारण विषय काय माहिती आहे का तर स्लिप वाया विड्रॉल करायचे होते पण मावशीचा अकाउंट आहे ना त्यामुळे मावशीचा म्हणजे मावशी तर लागेल. आता उद्या परत येऊ उद्या तर आज काय झाला नाही तर पैसे काढ आम्हाला असं वाटतं की परत जर पैसे रिटर्न द्यावे घेतले तर त्यामुळे झपासं पैसे काढून घेतात. तर भाऊन इकडे मार्केट आता भरलेलं आहे आणि हा कोण बासरीवाला आहे आणि इकडे सुद्धा सगळं लेदरचंच शॉप आहेत आणि बघू आता भाव आपल्याला चाय देत आहे काय. आयुष लेदर सगळं लेदरचं दुकान इकडं सगळं. तर हा सगळा फुलांचा भाज्यांचा मार्केट भरलेला आहे इकडं आणि आम्ही सुद्धा म्हणजे आम्हाला मार्केट एकदम म्हणजे मावशीच्या इकडे आहे. 2 दिवस झाले मावशीचे. मी आज मंडे म्हणजे आणि विषय आपला चेंज झालेला आहे म्हणजे झालेला आहे आणि भाव केलं होते भजीपाव आता घेऊन आले. भजीपावाच्या सेंटरचे हा कुठला आहे श्री सद्गुरू दत्त भजीपाव सेंटर. ठीक आहे भावाने ट्रीट दिले आपल्याला वडापाव आणि भजीपाव. मी वडापाव खाल्लाय भजीपाव खाऊन भाऊन आता जस्ट आमचा वडापाव आणि भजीपाव खाऊन झालेला आणि आता जात आहोत ते म्हणजे आणि मार्केट इकडे भरलाय बघा. टाइम या तुम्ही कधी पण या इकडे असं म्हणजे दिवस वार चालत नाही म्हणजे पर्टिक्युलर वार आला असा नसतो तर इकडे नेहमी हा मार्केट ओपनच असतो. बघा हा इकडे देवाविवाचं सामान भेटतं पूजा सामान इकडे केली वेली सगळी सलून आणि गेला तर इकडं मच्छी मार्केट आणि हा इथं आता पाऊस उठलेला आहे. बघा तुम्ही बघू शकता पाऊस उठलेला आहे कारण आता गणपती विसर्जन झालं ते म्हणजे त्यांचा जो म्हणजे फुलोरा तो जाण्यासाठी एकदा पाऊस पडणार कंपल्सरीचा आणि दरवर्षीचा असतो. तेव्हा अनुभव देतो काहीतरी पाऊस पडतो आणि पाऊस पडायचा जातो घरी. आता वडापाव काम झाला आमचा आणि कसे वाटले व्हिडिओ सांगा तुम्हाला. तर भावाने हे तिकडे सगळं म्हणजे होलसेल आणि रिटेल होलसेल आणि रिटेलर कपड्यांचा शॉप दोन्ही साईडला. सॅनिटेशनपासून फक्त 15-20 मिनटावरती आहे कारण मी इकडे आलेलो आहे ते येऊन गेलेलो पण असं म्हणजे एवढा फ्री नव्हतो आलो तेव्हा.
इकडं हा एरिया आहे तो केला वगैरे एरिया आहे आणि इकडं तुम्हाला म्हणजे होलसेल विषय कपडे जर पाहिजे असतील तर तुम्हाला भेटून जातील. तर ही गाणी कारण तो भरपूर स्ट्रेसमध्ये आहे तर भाव थोडा लागत आहे आणि भावाने आज आपल्याला वडापाव दिलेला आहे खाण्यासाठी, वडापाव आणि भजीपाव. तर चला ही भावानं जस्ट आता आलेल्या एरियामध्ये पण भावाला आठवलं की त्याला बोर्ड पाहिजे तर हार्डवेअरमध्ये आलेलं आहे तुम्ही. आता बघू शकता इकडं हार्डवेअरचं काम चालू आहे आणि भावाला पाहिजे एक्सचेंजर बोर्ड म्हणजे घरामध्ये लावायसाठी बोर्ड. काय नंतर यायचा तर भाव बोलते नंतर यायचा कारण बघू आता कारण पाऊस सुद्धा उठलेला आहे. तुम्ही बघू शकता पावसाला आता जस्ट 5-10 मिनिटात पाऊस पडेल. तर काय नाही अजून एवढाच बोलायचा होता. तर एन्जॉय करा व्हिडिओ, अजून एन्जॉयबल व्हिडिओ तुम्हाला येत राहतील. आणि आता मला वाटतं भाव आपल्याला पॉप सोडा पाजेल म्हणजे तर भाव आता आपल्याला पाजत आहे ते म्हणजे पॉप सोडा म्हणजे काल पण पित होता थोड्या बाजूला इकडं म्हणजे पॉप सोडा दुकान आहे ठीक आहे. तर भाव आपल्याला पाजत आहे पॉप सोडा आणि आता म्हणजे नाश्ता करून आलो आणि ऊन तर खूप लागते कारण गरम होतं तरी गरम होतं वेगळं मला हसायला येत होतं ते जेव्हा मी बघितलं ना तेव्हा. तर बघू मला दिलं सोडा तर भावाने दिलेला आहे 15वाला. तर मित्रांनो हा आहे पॉप सोडा. तर इथं तुम्हाला सगळा भेटून जाईल. हा सुद्धा मी प्लॅन चालू आहे माझा. तर भाऊन माझा सुद्धा प्लॅन चालू आहे की पॉप सोडा टाकू आमच्या गावी कारण म्हणजे फुल प्रॉब्लेम महाग आहे म्हणजे 15 लाख का मशीन 15 लाख का जो सेटअप है पूरा वो 15-16 लाख का है लेकिन पैसा बहुत है इसमें. अगर गर्मी में आप करते हो तो आता झालेलं आहे आपला नाश्ता करून पण झाला आणि हे करून पण झाला काय बरा पिऊन पण झाला आणि आता जस्ट आता 2 मिनिटात पोहोचलो घरी. आणि ही कसली गर्दी आहे, ही गर्दी कसली आहे भावानं रोज नुसती गर्दीच असते. 3 दिवस झालं मावशीकडे आलोय, कचऱ्याची गाडी आली वाटतं. हे बघा मांजर इकडे झोपले गल्लीमध्ये. हे मांजर गल्लीत हा कुत्रा गल्लीत झोपतो. व्हिडिओ इथं संपवतो. तुम्ही सुद्धा एन्जॉय करा, मी सुद्धा एन्जॉय केलेला आहे.